राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र नंदुरबार नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न। भाग्य चैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित भारत सरकार मान्यता प्राप्त व राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त आनंदवन व्यसनमुक्ती उपचार आणि पुनर्वसन केंद्र नंदुरबारच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभाग माजी उपायुक्त मोहन शडके, माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर कांताराव सातपुते, नगरसेवक कैलास पाटील, मोहित राजपूत, चारुदत्त कळवणकर, डॉक्टर ईश्वर धामणे, श्री विष्णू पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील कुवर, प्राचार्य विश्वासराव देसले, श्री बारकू पाटील आदी होते। तर अध्यक्षस्थानी नवजीवन विकास मंडळ धुळे अध्यक्ष श्री शशिकांत भदाणे होते। इमारतीचे उद्घाटन यहामोगी माता व समाजसुधारक यांच्या प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले। उद्घाटनपर मनोगतात डॉक्टर हिनाताई गावित यांनी आजची युवा पिढी मित्रमंडळीच्या दबावाखाली उत्सुकतेपोटी बेरोजगारी, ताणतणाव जीवन जगत आहेत म्हणून क्षणभर का होईना या तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाचा आधार घेत आहे। अशी व्यसनग्रस्त व्यक्ती कुटुंबाची जबाबदारी पार पाडू शकत नाही। अति प्रमाणात व्यसन केल्यामुळे त्यांचं शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आरोग्य धोक्यात येते व अशा व्यक्तींचे आयुष्यमान कमी होते। अशा लोकांसाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र उत्तम कार्य आहे। त्यासाठी या केंद्राने अद्ययावत सोयीसुविधा युक्त सुंदर इमारत उभी केली, त्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। डॉक्टर सातपुते व प्राचार्य डॉक्टर सुनील कुवर यांनी आपल्या मनोगतात एका व्यक्ती जरी व्यसन करीत असला तरी त्याचा त्रास व परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो, त्यामुळे परित्याग व घटस्फोट यांची संख्या देखील वाढत आहे। म्हणून अशा व्यक्तींसाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र हे संजीवनी आहे। म्हणून आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवा असा संदेश त्यांनी दिला। अध्यक्षीय समारोपात श्री शशिकांत भदाणे यांनी व्यसन हा शरीराचा आजार नसून मनाचा आजार आहे, तो उपचाराने बरा होतो। म्हणून व्यसनग्रस्त व्यक्तींनी फक्त कुटुंबाने बरं न करता त्यांना बरं करणे ही सर्व समाजाची जबाबदारी आहे। त्यासाठी समाजाने अशा केंद्राच्या मार्फत प्रयत्न करावे असे आग्रही प्रतिपादन केले। तसेच या केंद्रात तज्ञ डॉक्टर, समुपदेशक, परिचारक, प्रशिक्षक, योग शिक्षक, गट साधक, समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या मदतीने व मार्गदर्शनाने संस्था उत्तम कार्य करीत आहे। म्हणूनच संस्थेला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस देसले यांनी तर पाहुण्यांचे परिचय व स्वागत सुभाष कोकणी यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्य चैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मधुकर देसले यांनी केले, तर नितीन सनेर यांच्या ऋण निर्देशने कार्यक्रमाची सांगता झाली। या प्रसंगी शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती। आजच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करते। ही जी व्यसनमुक्ती केंद्र आणि पुनर्वसन केंद्र याची जी इमारत आहे ती केवळ एक वास्तूची उद्घाटन नसून एका परिवाराला नवी दिशा देणारी अशी ही इमारत आहे। कारण आजच्या या खतखतीच्या जीवनामध्ये प्रचंड तणाव आपल्या सगळ्यांनाच असतो आणि वेगवेगळे लोक तणावाला सामोरं जाताना वेगवेगळे मार्ग अवलंबतात। कोणी खूप जास्त तणाव असला की योगा करतं, मेडिटेशन करतं, तर दुर्दैवानं काही लोक वेगवेगळे व्यसनाकडे वळत जातात। सुरुवातीला एखादं व्यसन केलं की त्यांना थोडासा तणाव विसरलोय, बरं वाटतंय, अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये विचार येतात आणि हळूहळू करत ते पूर्णपणे त्या व्यसनाला बळी पडतात आणि पूर्णपणे व्यसनाधीन होतात। ज्या वेळेला आपण म्हणतो व्यसनाधीन होतात तर त्याचा परिणाम हा केवळ त्या एका व्यक्तीवर होत नसतो, तर त्याच्या परिवारावर सुद्धा होतो, किंबहुना समाजावर सुद्धा होतो। आणि अशामध्ये त्या व्यक्तीला त्या लागलेल्या सवयीपासून किंवा त्या व्यसनापासून जर आपल्याला दूर करायचं असेल तर केवळ त्याला औषधं देऊन किंवा एखाद्या रूममध्ये 4 भिंतींमध्ये त्याला त्या ठिकाणी ठेवून काम होणार नाही, तर त्या व्यक्तीचं समुपदेशन होणं अत्यंत गरजेचं असतं। तो व्यक्ती एकटा ते चॅलेंज फेस नाही करू शकत, तर परिवाराला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं। फक्त परिवारच नाही तर समाजाने सुद्धा त्या व्यक्तीला कुठे ना कुठे सपोर्ट करणं गरजेचं आहे।
आणि आजच्या या जीवनामध्ये आम्ही बघतो फार कमी वयामध्ये अनेक लोक व्यसनाला बळी पडतात. किंबहुना तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना दिसते. मला असं वाटतं आज ही जी वास्तू या ठिकाणी आपण ज्याचं उद्घाटन करत आहोत आणि या संस्थेला नुकतंच राज्य सरकारकडून एक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मला असं वाटतं की या संस्थेच्या माध्यमातून एक खूप चांगलं काम या ठिकाणी जे सुरू आहे त्याला कुठे ना कुठे तुमच्या आमच्या सारख्यांचीही खूप मोठी मदत डायरेक्टली इनडायरेक्टली होऊ शकते. कारण ज्या वेळेला मी म्हणते समुपदेशन करणं तर ते काय फक्त काउन्सिलरच समुपदेशन करू शकतात असं नाही. आणि असं पण नाही की एखाद्या दुसऱ्याच्या किंवा शेजारच्याच घरामध्ये एखाद्याला एखादं व्यसन लागू शकतं असंही नाही. आपल्याला कुठे ना कुठे आपल्या परिवारात सुद्धा परिवारातल्या सदस्यांना सुद्धा आपल्याला एकमेकांशी चर्चा करणं, एकमेकांना असलेला तणाव कुठे ना कुठे डिस्कस करणं आणि तो डिस्कस केला की आपोआप मला वाटतं कुठे ना कुठे मार्ग निघत असतो. खानदेश प्रेरणा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा.